प्रभाग क्रमांक 5A आणि 5B मध्ये महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना घवघवीत यश मिळालं आहे. प्रभाग क्रमांक 5A मधून आरती पवार तर 5B मधून यश खेडेकर हे दोन्ही उमेदवार शिवसेना शिंदे गटाकडून निवडून आले आहेत. या निवडणुकीत यश खेडेकर यांनी सर्वात तरुण उमेदवार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला आहे. या विजयामुळे प्रभागात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत विजय साजरा केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा निकाल पार पडला आणि अशातच खेड शहरामध्ये आहोत. खरं तर खेड शहरामधील प्रभाग क्रमांक 5A आणि 5B मधील ही निवडणूक चर्चेची मानत होता. हा जो निवडणुकीचा विषय हा चर्चेचा विषय बनला होता, पण कुठे ना कुठेतरी आज निकाला दिवशी जे विरोधक होते त्यांना सर्वात मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे. 5A मधून आरती पवार आणि 5B मधून यश खेडेकर यांचा दणदणीत विजय झालेला आहे. आपल्यासोबत आरती पवार आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय पहिली भावना आहे, कसा विजय, काय वाटतं? मी सगळ्यात आधी माझ्या समाजाचे आभार मानीन आणि माझ्या पूर्ण वॉर्डचं दोन्ही वॉर्डचं आणि बोचं, कारण की त्यांच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत आलेले. हा आनंद हा त्यांचाच असेल. मी इतकं बोलणे माझं सगळ्यांचे आभार मानेन. नक्कीच नगरात तुम्ही नगरसेवक झालेला आहात. अशी कोणती मेन कामं आहेत जी वॉर्डमध्ये तुमच्या डोळ्यासमोर आहे तुम्ही पूर्ण करणार आहात? मला अशा समस्या जाणून आल्यात माझ्या वॉर्डकडून की पाण्याची, सार्वजनिक शौचालय आणि किरकोळ रस्ते असे आहेत, तर ते मी माझ्याकडून जेवढं होण्याचा प्रयत्न करेन तेवढं मी करेन. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे बोललं जात होतं की विरोधक कितीही मोठा असला तरी सन्मान राखणे महत्त्वाचं आहे. आता आपल्यासोबत यश आहेत, या नगरपालिकेतला सर्वात तरुण उमेदवार म्हणून त्याची ओळख आहे आणि तब्बल 255 मताची आघाडी घेऊन तो निवडून आलेला आहे. काय सांगशील, काय पहिली प्रतिक्रिया आहे? पहिल्याच निवडणुकीमध्ये तुझी पहिलीच निवडणूक त्याने विरोधकांचा धक्का उडवून टाकला आहे. निश्चितच माझ्या सर्व मायबाप जनतेचे मी मनापासून आभार मानतो. मी ह्याच्या अगोदरही सांगत होतो की मतदार हा सर्वात मोठा आहे आणि त्यांनी ह्या प्रभागाचा विकास करण्याच्या हेतूने सन्माननीय दादांच्या आणि बहिणीवरती विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी देऊन आम्हाला निवडून दिलं. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून पहिले आभार मानतो. मी जास्त काही बोलणार नाही. आम्ही फक्त आमचं एकच मिशन असेल की प्रभाग हा कसा सुज्वल बनवता येईल, या निश्चित ह्याचाच प्रयत्न आम्ही कायम घेऊन चालत जाऊ. बस एक शेवटचा प्रश्न आहे यश, आज जेव्हा तू निवडून आला तुझ्या पाठीमागं खूप मोठा तरुण वर्ग आहे, कशा प्रकारे येणाऱ्या पुढच्या 5 वर्षांमध्ये तरुणांना घेऊन जाणार आहे, कशी वाटचाल असणार आहे? मी आपल्या पाठच्या पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितलं की सन्माननीय योगेश दादा आणि रामदासभाई कदम यांच्या माध्यमातून निश्चितच आपल्या इथल्या सर्व प्रभागातल्या आणि खेड शहरातल्या मुलांना रोजगारासाठी एक प्रयत्न करेल. नक्कीच खूप खूप धन्यवाद पुढील वाटचालीसाठी. खेड नगर परिषदेतला या नगर परिषदेमध्ये तरुण उमेदवार म्हणून जो निवडून आला आणि ज्यांनी विरोधकांना अक्षरशः गार करून टाकलं, पण पुढे मागे जाऊन नेहमी पक्षासाठी आणि माझ्या सोबत जे असणाऱ्या युवा मुलांसाठी मी काम करीन असा विश्वास आहे. कॅमेरामन अक्षयसह मी शुभम, स्पॉटलाइट मीडिया हाऊस, खेड.